एक मोठी बातमी, शरद पवार आजच्या महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळासोबत जाणार नाहीयेत। शरद पवार आज पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार पुण्याला जाणार असल्याचं कळतंय। थोड्याच वेळात शरद पवार पुण्यासाठी रवाना होतील। मंगळवारी शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, बाळासाहेब थोरात, रईस शेख आणि प्रकाश रेड्डी या महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळानं राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांची भेट घेतली होती। मंगळवारी चर्चा अपुरी राहिल्यामुळे आज पुन्हा एकदा मुख्य निवडणूक अधिकारी आणि राज्य निवडणूक अधिकारी यांच्यात बैठक होणार आहे। मवियाच्या शिष्टमंडळासोबत शरद पवार मात्र आज जाणार नसल्याची माहिती मिळते। आज जे महाविकास आघाडीचे शिष्टमंडळातील इतर नेते आहेत ते या शिष्टमंडळाची सगळे एकत्र जाऊन राज्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतील आणि त्यानंतर ते पत्रकार परिषद घेणार असल्याची देखील माहिती मिळते। मवियाच्या शिष्टमंडळासोबत आज शरद पवार जाणार नसल्याची माहिती समोर येते। शरद पवार यांचा आज पूर्वनियोजित कार्यक्रम आहे पुण्यामध्ये, त्यामुळे ते पुण्याला जाणार असल्याचं देखील कळतंय। मंगळवारी शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, बाळासाहेब थोरात, रईस शेख, प्रकाश रेड्डी या महाविकास आघाडीचे शिष्टमंडळानं राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांची भेट घेतली होती। या संदर्भात सुनील जाधव आमचे प्रतिनिधी सविस्तर अपडेट्स देत आहेत। सुनील, वरच्या अगदी बरोबर आहे। आपण पाहायला गेलं तर काल ज्या महाविकास आघाडीचे सगळेच घटक पक्षाचे प्रमुख जे आहेत ते मुख्य निवडणूक आयोगांची भेट घेतली होती, मात्र त्या ठिकाणी कुठेतरी त्यांचं जी चर्चा होती ती अपुरी राहिली होती। आज ती चर्चा पूर्ण करणार आहेत आणि यासाठी उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे असतील किंवा इतर महाविकास आघाडीचे नेते जे आहेत ते आज पुन्हा एकदा निवडणूक आयोगाकडे, निवडणूक अधिकाऱ्याकडे जाणार आहेत। तर या बैठकीला आणि या चर्चेला आज शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पक्षप्रमुख शरद पवार जे आहेत ते या ठिकाणी येणार नाहीये। त्यांचं शिष्टमंडळ सोबत ते राहणार नाहीयेत, कारण ते पुण्याला एका कामासाठी, नियोजित कामासाठी ते पुण्याला चाललेले आहेत। सध्या आता ते त्यांच्या घरातून ते निघालेले आहेत आणि पुण्याच्या दिशेला जात असल्याचं चित्र याकडे आपलं लक्ष असणारच आहे। तुर्तास धन्यवाद। शरद पवार पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार आता पुण्याला रवाना होत असल्याची माहिती मिळते। मवियाचं शिष्टमंडळ पुन्हा एकदा आज राज्य निवडणूक आयोगाची भेट घेणार आहे आणि आजच्या भेटीनंतर पत्रकार परिषद देखील घेतली जाईल। त्यामुळे आज नेमकी काय भूमिका जाहीर केली जाते या शिष्टमंडळाकडून हे बघणं अतिशय महत्त्वाचं आहे। आणखी एक महत्त्वाची बातमी आहे, मवियासह सहयोगी पक्षाचं शिष्टमंडळ आज पुन्हा एकदा निवडणूक आयोगाला भेटणार आहे। कालची अपूर्ण चर्चा पुढे जाईल अशी संजय राऊत यांची माहिती आहे। तर दुपारी 12:30 वाजता शिवालयात संयुक्त पत्रकार परिषद ही घेतली जाईल। या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला आढावा बघूया। महाराष्ट्रातील निवडणूक अधिकाऱ्यांची आज मवियाच्या सर्व पक्षीय नेत्यांसोबत पुन्हा एकदा बैठक होणार आहे। बैठकीची ही दुसरी फेरी असणार आहे। मी सध्या मंत्रालयाच्या समोर असलेल्या प्रशासकीय इमारती समोर आहे आणि याच इमारतीमध्ये 11 वाजता ही संयुक्त बैठक पार पडणार आहे आणि मतदार याद्यांवरून सध्या महाराष्ट्रामध्ये राजकीय वातावरण वाढत चाललेलं आहे आणि तेच आपल्याला या ठिकाणी आज देखील पाहायला मिळणार आहे। महाविकास आघाडी आणि मनसेकडून घेतलेल्या आक्षेपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी काल राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याशी संपर्क साधलेला आहे। त्यांनी या प्रकरणावर संयुक्त बैठक घेण्याची सूचना केली आहे। बैठकीनंतर मवियाचे नेते शिवालय येथे संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहे आणि पुढची भूमिका सुद्धा मांडणार आहे। मतदार याद्यांवरील विसंगतीवरून सुरू झालेल्या राजकीय वादानंतर या बैठकीकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त आणि अधिकारी कशा प्रकारे प्रतिसाद देणार आहेत हे सुद्धा आज पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।